विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.3 स्टार्ट करतोय. बघा, प्रॅक्टिस सेट 4.2 पर्यंत तुम्ही शिकलेला आहात. रेशो अँड प्रपोर्शन मधला पुढचा भाग आपण आज स्टार्ट करू. बघा, ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज हा नवीन भाग आज आपण शिकणार आहोत, ज्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, व्यवस्थित समजावून घ्यायचा प्रयत्न करा. पहिला भाग मी आज तुम्हाला शिकवणार आहे ऑपरेशन ऑन इक्वल रेशोमध्ये इन्व्हर्टेंडो. ठीक आहे. आता हे इन्व्हर्टेंडो म्हणजे काय हे पहिल्यांदा समजावून घ्या. बघा, मी इथे असं लिहितोय, सपोज A/B इज इक्वल्स टू 5/6. ठीक आहे. मला जर याच्यामध्ये इन्व्हर्टेंडो करायचं असेल तर मग मी काय करणार, तर इन्व्हर्टेंडोचा अर्थ असतो त्याचा रेसिप्रोकल करायचं, त्याला उलटं लिहायचं. म्हणजे बघा, लिहिताना मी A/B आहे, याला मी इन्व्हर्टेंडो करताना लिहिणार B/A इज इक्वल्स टू 6/5. ओके. सपोज C/D इज इक्वल्स टू 9/10 असेल तर मला याला इन्व्हर्टेंडो करताना याला मी लिहिणार D/C, उलटं लिहितोय मी, इज इक्वल्स टू 10/9. D/C is equals to 10/9. बट 10/9 म्हणजेच काय, तर त्याला आपण लिहितोय इन्व्हर्टेंडो. ओके. पुढचा भाग बघा, इन्व्हर्टेंडो तुम्हाला कळालेला आहे. सेकंड पार्ट मी स्टार्ट करतोय अल्टरनेंडो. आपण संख्या अल्टरनेट करायच्या. अल्टरनेट करायच्या म्हणजे काय, तर बघा, आता A/B इज इक्वल्स टू सपोज C/D असेल तर अल्टरनेंडो लिहिताना मी फक्त संख्या अल्टरनेट करतोय, C ला इकडे लिहितोय आणि B ला इथे लिहितोय. म्हणजेच A/C, बघा C इकडे घेऊन आलोय, लक्षात घ्या, इज इक्वल्स टू B/D. इट इज कॉल्ड ॲज अल्टरनेंडो. 5/6 इज इक्वल्स टू 7/9. अल्टरनेट करताना मी असं लिहितोय 5/7 इज इक्वल्स टू 6/9. म्हणजे अल्टरनेंडो तुमच्या लक्षात आलंय. पुढे मी तिसरा पॉइंट लिहितोय कंपोनेंडो. आता कंपोनेंडो हा त्यातला महत्वाचा भाग आहे. A/B इज इक्वल्स टू 5/7. सपोज असं एक गणित आहे. याच्यामध्ये जर मला कंपोनेंडो करायचं असेल तर मी असं लिहिणार, बघा, A प्लस B/B इज इक्वल्स टू 5 प्लस 7/7. 9/3 जर मला कंपोनेंडो करायचा असेल तर मी लिहिणार 9 प्लस 3/3. इट इज कॉल्ड ॲज कंपोनेंडो. मग आता पुढचा भाग डिव्हिडेंडो. हे डिव्हिडेंडो सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. डिव्हिडेंडो A/B इज इक्वल्स टू C/D असेल तर डिव्हिडेंडो लिहिताना मी असं लिहिणार A-B/B इज इक्वल्स टू C-D/D. सिम्पली तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल, कंपोनेंडो करताना आपण ॲडिशन करतोय, डिव्हिडेंडो करताना आपण मायनस करतोय. ओके. मग आता तुम्हाला इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो हे लक्षात आलं असेल तर मग मी थोडंसं पुढे जाणार आणि मी स्टार्ट करणार आहे आता कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग आता एक कंपोनेंडो डिव्हिडेंडो काय आहे हेही कळालं पाहिजे. बघा, A/B इज इक्वल्स टू C/D असेल, यामध्ये जर मला पाचवा भाग करायचा आहे, पाचवं ऑपरेशन करायचं आहे, दॅट इज कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो डिव्हिडेंडो जर इथे मला करायचं असेल तर A/B इज इक्वल्स टू C/D असेल तर याला मी लिहिणार A प्लस B/A-B. कंपोनेंडो डिव्हिडेंडो सिंपल. मग C प्लस D/C-D. इट इज कॉल्ड ॲज कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ठीक आहे. मग आता या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 4.3. व्यवस्थित समजावून घ्या प्रॅक्टिस सेट 4.3. ओके. मॅथ्स 1 मधला प्रॅक्टिस सेट 4.3. बघा, फर्स्ट क्वेश्चन जो आहे मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या मेथडने शिकवणार आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही ते सोडवायचं. इफ A upon B is equals to
7/3. देन फाइंड द फॉलोइंग व्हॅल्यूज. त्यातला पहिला व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b ही व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. ओके, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी हे गणित तुम्हाला 2 वेगवेगळ्या मेथडने शिकवणार आहे. पहिली मेथड बघा, व्यवस्थित लक्ष द्या आता. a/b इज इक्वल्स टू 7/3 हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर. पण मी जर व्यवस्थित इक्वेशन बघितलं तर इथे मला ला 5ने मल्टिप्लाय केलं असं दिसतंय, ला 5ने मल्टिप्लाय केलं असं दिसतंय आणि बीला 3ने मल्टिप्लाय केल्यासारखं दिसतंय, बरोबर. म्हणजेच काय, तर ला मला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि बीला 3ने. याचा अर्थ या कम्प्लीट इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 5/3ने, कारण एच्या इथे 5 आहे, बीच्या इथे 3 आहे. मग लिहिताना मी फर्स्ट स्टेप अशी लिहिणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन किंवा मल्टिप्लाइंग बाय 5/3 ऑन बोथ साईड. असं का करायचं बघा, परत एकदा 5ला एने मल्टिप्लाय झालंय आणि बीला 3ने मल्टिप्लाय झालंय, म्हणून मल्टिप्लाय बाय 5/3 ऑन बोथ साईड. मग याला आपण जर 5/3ने मल्टिप्लाय केलं, 5/3 इंटू a/b बोथ साईड लिहिलंय, म्हणजे इकडे सुद्धा 5/3 इंटू 7/3 असं होईल. मग 5 आता मल्टिप्लाय बघा, तुम्हाला मी शिकवलंय, मल्टिप्लाय हे नेहमी स्ट्रेट होतं, म्हणजे इथे काय होणार, 5 इंटू a दॅट इज 5a/3b. मग मल्टिप्लाय स्ट्रेट होणार, म्हणजे 5 7 जा 35/3 3 जा 9. आणि आता आपण आपल्या मेन स्टेपकडे पोहोचलोय. बघा, आता मी 5ला एने मल्टिप्लाय केले आणि बीला 3ने. आता मला मगाशी ज्या 5 ऑपरेशन शिकवल्या त्यातलं एक ऑपरेशन इथे वापरायचं आहे. इथे बघा काय ऑपरेशन आहे, प्लस मायनस, म्हणजेच काय, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. इथे मी लिहिणार मग बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो जर इथे मी वापरला याच्यामध्ये, तर मला उत्तर असं मिळणार 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग इकडे सुद्धा तेच करावं लागेल की नाही, 35 प्लस 9 अपॉन 35 मायनस 9. मग 35 प्लस 9 किती येणार, 44. 35 मायनस 9 किती येणार, 26. ओके, मग आपलं उत्तर आलंय 44/26. त्याला जर 2ने डिवाइड केलं म्हणजे 22 इंटू 2 आणि 13 इंटू 2, हा 2 जर कट केला तर माझं उत्तर येईल 22/13. ओके, म्हणजे तुम्ही या अशा कम्प्लीट व्यवस्थित मेथडने हे गणित सोडवू शकता. किंवा एखाद्या मुलाला नाही लक्षात आलं की सर मला हे नाही समजत आहे, तर तुम्ही दुसरी मेथड मी सांगणार आहे. पण शक्यतो आत्ता जी मेथड शिकवली त्याच मेथडने तुम्हाला सगळी गणितं सोडवता आली पाहिजेत. ओके, मग दुसरी मेथड डायरेक्टली मेथड. काय डायरेक्ट मेथड बघा, विचार असा करायचा, एची व्हॅल्यू 7 घ्यायची आणि बीची व्हॅल्यू 3 घ्यायची. मग आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची आहे, 5 इंटू ए प्लस 3 इंटू बी अपॉन 5 इंटू ए मायनस 3 इंटू बी. मग इथे मला एची व्हॅल्यू घ्यावी लागेल. एची व्हॅल्यू काय आहे, 7 आणि 3ची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू काय बघा, इथे मला बी लिहायचं आहे ना, इथे बी 3 इंटू बी, बीची व्हॅल्यू आहे 3. परत 5 इंटू एची व्हॅल्यू आहे 7 मायनस 3 इंटू बी, बट बी इज इक्वल्स टू वॉट, 3. 5 7 जा 35 प्लस 9 अपॉन 35 मायनस 9. पुन्हा एकदा तेच उत्तर आले बघा, आणि त्याला 2ने डिवाइड केलं म्हणजे 22 इंटू 2 अपॉन 13 इंटू 2. उत्तर परत एकदा सेम 22/13. इथे आपण काय केलं हे तुम्हाला कळायला पाहिजे, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ओके, म्हणजे तुम्हाला आता ही सगळी गणितं व्यवस्थित लिहिता आली पाहिजेत, समजून घ्या. शक्यतो फर्स्ट मेथडचा यूज करा, नाही लक्षात आलं तर मी अशी मेथड यूज करा. ओके, चला मी पुढे जातो. आता पुढचंही गणितं तुम्हाला आली पाहिजेत, सगळी सोडवायला जमली पाहिजेत व्यवस्थित तुम्हाला. चला बघा, सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊ. इफ a/b इज इक्वल्स टू 7/3, then find the value of 2a² plus 3b
2a² प्लस 3b² अपॉन 2a² मायनस 3b². ही व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. समजावून घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न करा. मी परत एकदा तुम्हाला पहिल्याच मेथडने गणित सांगणार आहे. आता बघा, विचार असा करा, a/b इज इक्वल्स टू 7/3. पण इक्वेशनमध्ये नुसता a नाही आहे, तर तिथे a² आहे, लक्षात घ्या, आणि बीचा सुद्धा स्क्वेअर आहे. म्हणजेच मला स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सगळ्या साईडचा स्क्वेअर का करावा लागेल याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. a/b आहे, पण इथे a² आणि b² आहे. स्क्वेअरिंग केला तर तो होईल a²/b². 7चा स्क्वेअर होईल 49 आणि 3चा स्क्वेअर होईल 9. ओके. आता पुढे गेल्यानंतर a²ला 2ने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे इथे 2ने मल्टिप्लाय झालंय, आणि b²ला 3ने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे याला 3ने मल्टिप्लाय झालंय. म्हणजेच मला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय 2/3 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला 2/3ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 2/3 इंटू a²/b², 2/3 इंटू 49/9 असं ते गणित होईल. ओके. आणि मग पुढे गेल्यानंतर स्ट्रेट मल्टिप्लाय 2a²/3b² इज इक्वल्स टू 49 2 98 9 3 27. आता इथे काय केलंय बघा, इथे कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग इकडे मी लिहिणार आता बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. कंपोनेंडो डिव्हिडेंडो जर आपण यूज केला तर मग असं होणार 2a² प्लस 3b² अपॉन 2a² मायनस 3b². 98 प्लस 27 अपॉन 98 मायनस 27. मग 98 प्लस 27 किती येते बघा, इकडे 125. ओके. 98 प्लस 27 म्हणजे 125 अपॉन 98 मायनस 27 दॅट इज 71. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 125/71. ही एक मेथड. आणि डायरेक्ट मेथडने सोडवला तर मग अशी सांगितलं तसं डायरेक्ट मेथडने सुद्धा तुम्ही गणित सोडवू शकता. ही मेथड तर व्यवस्थित समजावून घ्या. नाही लक्षात आलं तर मग डायरेक्ट मेथडकडे जायचं. म्हणजे कसं, 2 इंटू a² प्लस 3 इंटू b². हेच मी लिहितोय, फक्त इथे a आणि b लिहित नाहीये. 2 इंटू a² मायनस 3 इंटू b². 2 इंटू a², a ची व्हॅल्यू काय 7, 7चा स्क्वेअर होईल, प्लस 2 इंटू b², b म्हणजे 3, परत 2 इंटू a म्हणजे काय 7 आणि b म्हणजेच काय 3, b ची व्हॅल्यू 3चा स्क्वेअर. 2 इंटू 49 प्लस 3 इंटू 9 अपॉन 2 इंटू 49 मायनस 3 इंटू 9. 98 प्लस 27, 49 इंटू 2 98, 98 मायनस 27 125/71. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडने गेलात तरी तुम्हाला ती गणितं सगळ्यांना सोडवता येणारच आहेत. ओके. आज आपण इथे स्टॉप करू. मी काही होमवर्क तुम्हाला देणार आहे, सगळ्यांना तो सोडवता आला पाहिजे. होमवर्क प्रयत्न करायचा सोडवायचा. ओके. चला बघा, a/b इज इक्वल्स टू, सेम क्वेश्चन देतोय मी तुम्हाला, 7/3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a³ मायनस b³ अपॉन b³. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b. ही दोन गणितं होमवर्कला तुम्ही सोडवायची आहेत. ओके. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.